मित्रांनो, गेल्या 2 महिन्यामध्ये मला एक व्यक्ती भेटला होता. तो व्यक्ती कसा भेटला, काय भेटला आणि त्या व्यक्तीनं माझ्यासोबत काय केलं, हे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन कोण आला असलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर ही म्हणजे विषय असा आहे की आपल्यासोबत रिअल घटना घडलेली आहे आणि त्या व्यक्तीचं मी काही नाव सांगत नाही आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये अजिबात त्याचं मी नाव घेत नाही. त्यानं आपल्याला टॉर्चर केलं की त्यानं एकदम मला चुत्या बनवून टाकलं. तर विषय असा होता की गेल्या 2 महिन्यामध्ये विषय असा झाला की मी मोबाईल वगैरे बघत बसलो होतो. मग मोबाईल बघता बघता मी यूट्यूबचं लाईव्ह पाहत होतो. मग 1-2 लाईव्ह पाहिल्या. मग तिसरा लाईव्ह मला ह्या व्यक्तीचा दिसला. मग तो व्यक्ती सकाळ सकाळ 7 वाजता ते चहा बनवत होता. त्याच्यानंतर एक बारकी 2 मुलं होती. एक 7-8 वर्षाचा आणि एक 4-5 वर्षाचा मुलगा होता. मग ती त्या लाईव्हमध्ये सांगत होता की चहापत्ती आणणार इकडे, तुम्हाला बिस्किट कोणाला देऊ आणि खारी कोणाला देऊ. मग मी आपलं 2 मुलं आहे ते म्हणलं. मग माझ्या डोक्यात काय विचार आला, आयला म्हणलं ह्यांच्या घरामध्ये लेडीज वगैरे कोण नाही का, हा माणूस कसं काय चहा वगैरे बनवून द्यायला लागला. तर मी आपलं त्यांना मेसेज टाकला की हाय नमस्कार वगैरे हे त्या गोष्टी बोललो. तर हा नमस्कार बोला. मग ते मी म्हणलं की ह्या मुलांची मम्मी कुठं आहे म्हणलं. तर त्यानं सांगितलं की आहे म्हणला ती कुठेतरी आहे म्हणला. आणि विषय असा आहे म्हणला की त्या मुलीला काय म्हणजे त्या लेडीजला काय तर प्रॉब्लेम आहे म्हणला, म्हणजे माझ्याबद्दल म्हणला, त्याच्यामुळे ती गेली आहे म्हणला इथनं आणि तो आता ती माझ्यापाशी नाही. म्हणजे की मला एक कोणता तरी आजार आहे म्हणला आणि त्या आजाराला घाबरून म्हणला ती माझ्यापासून गेली आहे म्हणला. आणि ही 2 मुलं म्हणला मी कोणतंही न काय विचार करता ही मुलं मी सांभाळतोय म्हणला आणि ही मुलं मी तिकडं दिले नाहीत. आणि जी माझी बायको आहे ना म्हणला, त्या बायकोच्या बहिणीनं सांगितलंय म्हणला की तुम्ही वारल्याशिवाय म्हणला माझी बहीण तिकडं पाठवत नाही. आणि ती म्हणला मी मराठी वाट बघते असं सांगत होता. मग ते असं लाईव्हवर बोलत होता. मग मी बरं ठीक आहे म्हणलं. मग त्यांच्या चॅनलवर मी बघितलं सबस्क्रायबर वगैरे किती आहेत काय आहे. तर त्या चॅनलवर 21-22 सबस्क्रायबर होते. मग मी म्हणलं दादा म्हणलं मग तुम्ही आता सध्या काय करता काय नाही. तर त्यांनी सांगितलं मी असा शो करतो वगैरे आणि छत्रपती संभाजीनगरचा आहे म्हणला मी, तिकडं नाशिकचा आहे पण मी इकडं राहतो म्हणलं. ठीक आहे म्हणलं. मग ते शोचं पण म्हणला कसं आता म्हणला पहिल्यासारखं माणूस पब्लिक येत नाही आणि त्याचं लय वांद आहे म्हणला. आणि मग मी म्हणला माझ्या बायकोला वगैरे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की आपण ह्या कलाक्षेत्रामध्ये आहे आणि कला आपण केली पाहिजे ह्या त्या गोष्टी. त्याने मला भरपूर काय सांगितलं आणि त्याला जो कोणता आजार आहे तो आजार सुद्धा मला त्यांनी सांगितला. मग त्यांनी मला हे पण सांगितलं की बाबा मी आज आहे तर उद्या नाही असं माझी गत आहे म्हणला. मग तेवढं ऐकून मला खरंच अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. आणि मग मी विचार केला की बाबा अशा माणसाला आपण खरंच साथ दिली पाहिजे. आणि म्हणलं की यांचा यूट्यूब चॅनल आहे. मग मी त्यांना म्हणलं की मी तुम्हाला सपोर्ट करतो, काय प्रॉब्लेम लय टेन्शन तुम्ही घेऊ नका म्हणलं. तुमच्या लेकराबाळा तुम्ही बघा म्हणलं, चांगल्या कुठं तर शाळेत वगैरे घाला. आणि त्यांनी हे पण सांगितलं आम्हाला कुठं राहायला जागा वगैरे कुठं नाही, जमीन जागा असं काय नाही म्हणला. आणि आमचं हे नुसतं शो वगैरे इकडं तिकडं चालतंय म्हणलं. मग मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, मी तुम्हाला सपोर्ट करतो म्हणलं. मग त्याच्यानंतर त्यांची लाईव्ह बंद वगैरे झाली. मग तेच गोष्ट माझ्या डोक्यामध्ये राहून ये लागली की बाबा एखाद्या माणसाचं आयुष्य कसं असतं,
की बाबा बघा की हाच माणूस जर चांगला असता तर ह्याच्यापासून ही बायको त्याची गेली नसती आणि ह्या आजाराला घाबरून त्याची बायको गेली लेकरं बाळ सोडून. ही म्हणलं आपण ह्याचा नंबर काढला पाहिजे, म्हणलं बघितलं पाहिजे. मग नंबर मी त्याचा काढला त्याच्या चॅनलच्या माध्यमातून. मग मला नंबर मिळाला आणि मग मी त्याला कॉल केला. मग मी कॉल केल्यानंतर त्यानं विचारलं की बोलता बोलता मित्रांनो मी सांगायचं विसरलो की माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या बायकोचा फोटो आहे. ही प्रोफाईल जो आहे ना तो बायकोचा आहे माझ्या. मग ती मला एक मुलगी समजूनच बोलत होता. मग मी कॉल केल्याच्या नंतर मी त्याला सांगितलं की मी पप्पू खांडेकर बोलतोय म्हणलं, आणि तुमची मी सकाळी लाईव्हवर मी बघत होतो आणि तुमच्यासोबत मी चॅटिंगवर बोलत होतो म्हणलं. मग त्याने पण मला चांगला बोललं की हां म्हणला ठीक आहे, हे माणसाचं जीवन असं असतं तसं असतं हे आमचं. मग बाकीचंही तर कॉल केलेलाही विसरूनच गेलं आणि डायरेक्ट ते लाईव्हच्या मुद्द्यावरच आले आणि ते मला बोलायला लागले. मग मी त्यांना म्हणलं तुम्हाला माझ्याकडनं काय मदत पाहिजे काय? तर ते मला मदत तर मला काहीच नको आहे म्हणला. फक्त म्हणला मला ह्या यूट्यूबमधलं काय माहीत नाही आणि माझं वॉच टायमिंग तर कंप्लीट झालेलं आहे म्हणला. मी लाईव्ह घेतो म्हणला माझ्या वॉच टायमिंगसाठी, आणि की वॉच टायमिंग कंप्लीट झालं तर म्हणला मला यूट्यूबचा पेमेंट वगैरे मिळेल आणि चॅनल मॉनिटाईज वगैरे होईल म्हणला. तर मग मी विचार किती वॉच टायमिंग? हो म्हणला 5,000च्या वर गेलेला आहे म्हणला वॉच टायमिंग हे. तर मग मी म्हणलं 5,000च्या वर गेलेला आहे तर मॉनिटाईज व्हायला पाहिजे होतं. तर ते म्हणलं नाही झालं. मग मी म्हणलं 4,000 वॉच टायमिंगला तर मॉनिटाईज होतं. तर नाही बाबा म्हणला माझं 5,000 वॉच टायमिंग झालं. मग मी त्यांना काय म्हणलं तुम्ही कोणत्या ठिकाणी बघताय ही मला त्याचा स्क्रीनशॉट टाका म्हणला. तर त्यांनी मला स्क्रीनशॉट वगैरे टाकला. स्क्रीनशॉट टाकला तर मी म्हणलं तुम्ही इथं बघू नका म्हणलं, तिथं अर्निंगमध्ये जा आणि तिथला मला स्क्रीनशॉट टाका, मी बघतो म्हणजे तिथं किती वॉच टायमिंग आहे वगैरे ह्या त्या गोष्टी बघतो. त्या टायमाला त्यांचा कितीतरी 151 का काय तर वॉच टायमिंग होता. मग मला पण वाटलं की बाबा हा माणूस असा आहे, आज आहे तर उद्या नाही असं त्याने सांगितलं होतं. मग माझ्या डोक्यात फक्त हेच. मग त्याला मी सांगितलं इथं वॉच टायमिंग आहे एवढं दाखवलं आहे, तर तुम्ही डेली ब्लॉग अपलोड करा किंवा तुमच्या जीवनात काय लाईफस्टाईल तुमचे चालले काय नाही ही दाखवा म्हणलं, तरच तुमचं वॉच टायमिंग वगैरे कंप्लीट होईल आणि रील्स वगैरे बनवा, शॉर्ट बनवा असं मी सांगितलं. मग मी त्यांना 27 नोव्हेंबरला कॉल केला होता. 27 नोव्हेंबर 2024 ह्या दिवशी मी कॉल केला होता. मग तेव्हापासनं आज 24 जानेवारी 2025 आहे. तर आजच्या डेटला त्यांचे 11,300च्या आसपास सबस्क्रायबर आहेत. तर त्यांना मी सांगून वगैरे तसं त्यांनी सबस्क्रायबर वगैरे वाढवले आणि त्यांचं आज हाफ मॉनिटाईज चॅनल झालं. तर मी त्यांना काय सांगितलं होतं, तुम्ही 4,000 वॉच टायमिंगला तुम्ही चॅनल मॉनिटाईज करा की म्हणजे जसं जेणेकरून आपल्या व्हिडिओला ॲड वगैरे लागतील आणि हे तुमचं काहीतरी फायदा होईल, तुम्हाला पेमेंट मिळेल आणि त्यांना व्ह्यूज पण चांगल्या यायला. जसं की मी त्यांना सांगायचो असं करा तसं करा, चांगली मी माहिती दिली वगैरे त्यांना यूट्यूबबद्दल. मला गेल्या 2021 पासून मी यूट्यूबमध्ये काम करतोय पण मला अजूनपर्यंत यश मिळालं नाही. एक चॅनल माझा डिलीट झाला, पप्पू खांडेकर कॉमेडियन म्हणून आपलं चॅनल होता, ते डिलीट झालं 23 एप्रिल 2024ला. आणि हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा चॅनल मी 2 मेला काढला, 2 मे 2024. तर ह्या दिवशी मी हा चॅनल काढला आणि आत्तापर्यंत ह्या चॅनलवर माझे 5,000च्या वर सबस्क्रायबर आहेत. तर पहिली सुद्धा आपली सबस्क्रायबर भरपूर होती आणि जे जुने माझे सबस्क्रायबर होते पहिले ते पण ह्या चॅनलवर जॉईन झाले. तर मग मला काय त्याचा काही विषय नाही की त्यांची जास्त झाली कमी झाली हे ते. मग ते पण मला कॉल करायचा आणि मी पण ह्या 2 महिने त्याला कॉल करायचो, विचारायचो चांगले व्हिडिओ चाललेत असं तसं, ती पण मला सांगायचा. आणि एकमेकाला मदत करणं हे काय गुन्हा नाही. आणि मग त्यांनी काय केलं, एका माणसाला सांगितलं, त्यांचा कोणतरी मित्र वगैरे आहे,
त्याला सांगितलं की असं असं मला कॉल येतोय, ह्या त्या गोष्टी सांगितलं त्याने. आणि त्याचा मित्र म्हणला की मग तू काय कुठली माहिती वगैरे काय देऊ नको आणि नुसतं ऐकून घे. ऐकून घे म्हटल्यावर मग ठीक आहे म्हटलं. आणि मग मला त्याने विचारलं की बाबा ते असं असं आलंय, मग काय केलं पाहिजे. मग हाफ मॉनिटायझेशनलाच त्याने अप्लाय केलं. मग मी त्यांना सांगितलं अहो तुम्ही चूक केली म्हणलं, फुल मॉनिटाईज करायला पाहिजे होता. तर नाही नाही म्हणले, ती करतो म्हणली माझं मी, आणि बघू म्हणले काय काय होतंय. तर त्यांनी कोणाकडे तर गेले आणि हाफ मॉनिटाईज चॅनलला केला. मग त्यांचा कॉल रात्री झाला. मग मी म्हणलं की बाबा ते म्हणजे असं अडकळतच बोलायचे, मला काय कळत नाही त्या यूट्यूबमधलं. मी म्हणलं मग त्यांचा आता मेल आलाय का, 2 दिवस झालं म्हणलं आपल्याला चॅनल लावले काय नाही मॉनिटायझेशनसाठी. तर त्यांचा काय मेल आला यूट्यूबचा आहे, तुमच्या मेल आय डीमध्ये बघा. ते म्हणे अहो मेल आय डी तर कोणाला द्यायची नसते काय. अहो मी म्हणलं मेल आय डी तुमची मला नकोच आहे, कोणाची काय गरज नाही, फक्त मी एक तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय की बघा मेल काय आलाय काय नाही. मग त्याच्यावर आपल्याला कळलं की तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी अजून किती टाइम आहे काय. तर नाही म्हणत एका मित्राला केलंय, सांगितलंय म्हणला. मग ठीक आहे म्हणलं, काय अडचण नाही. मग मग मीच म्हटलं की त्या मित्राला कळतंय तर का, तर काय माहित मला त्यानं काय केलंय काय नाही, मलाच काय माहित नाही म्हणलं, आणि त्यांना तुम्ही बोलता का. तर मग मी म्हणलं हो म्हणलं त्याला मी बोलतो म्हणलं, घ्या लाईनवर. मग लाईनवर घेतल्यानंतर त्याचा मित्र बोलायला लागला की बोला की हो तुम्हाला काय माहिती पाहिजे काय नाही ह्या त्या गोष्टी. मग ती मित्र मला बोलायला, मग मी त्यांना विचारलं फक्त एवढंच की त्यांचं चॅनल हाफ मॉनिटाईज कसं काय केलं तुम्ही. की ते म्हणत होते फुल मॉनिटाईज करायचं आपल्याला. तर ते म्हणाला तुम्ही कोण विचारणार काय ह्या त्या गोष्टी. मग मी म्हणलं की त्यांना मी आजपर्यंत खूप काही सपोर्ट केलाय आणि त्यांचा आता चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी मी त्यांना विचारलंय अहो तुमचा संबंधच काय, असं तसं ह्या त्या गोष्टी झाल्या. आणि ठीक आहे म्हणलं, मी काय माझा काय संबंध नाही काय नाही. मी म्हणलं जी काय मी माहिती वगैरे काय दिली ती मी येडा म्हणून दिली. आणि ती मधला जे माणूस आहे ना माझ्यासोबत बोलत होता वगैरे ती कायच सांगा नाही त्यांना की मला ह्याने सपोर्ट केलाय, हा माणूस असा आहे तसा आहे, काहीच नाही. मग डायरेक्ट त्यानं मला सकाळी कॉल केला की अहो दादा तुम्ही रात्रीच्या ह्याच्यावर तुम्ही टेन्शन घेऊ नका काय. अहो ते एक माणूस हे होता, त्या माणसाचं असं म्हणणं आहे तसं म्हणणं आहे. मला त्या माणसाचं काही देणं घेणं नाही, तुझं बी काही देणं घेणं नाही बाबा. तू माझा व्हिडिओ बघ नाहीतर ना बघ, किंवा तुझं चॅनल तू कुणाला तरी एक, त्याच्याशी काही देणं घेणं नाही मला. तू एक मला तुझ्या पर्सनल गोष्टीवर सांगितलं, माझी बायको इकडे गेली, माझी बायको तिकडे गेली, आणि मला हा आजार आहे, मला तो आजार आहे, मी आज जगेल किंवा उद्या मरेल, असे ह्या गोष्टी सांगितल्यामुळं मी त्याच्याशी ती गोष्ट मला सांगितल्यामुळे मी तुला बाळलो आणि तुला चांगला मी सपोर्ट केला. आणि माझ्या सपोर्टचं कुठं तर तुला 1 ते 2 महिन्यामध्ये तुझं चॅनल मॉनिटाईज झाले, ही माझ्यासाठी मला आनंदाची गोष्ट आहे. आणि माझ्या सपोर्टचं कुठं तर मला फायदा झाला तुला. आणि अजून पण तू मोठा हो, आणि मला तू परत कॉल वगैरे काहीच करू नको. आणि मी सुद्धा तुला कॉल अजिबात करत नाही. तुझा चॅनल तू कोणतरी तिकडे डिलीट वगैरे मारायचा, आणि तू परत उद्या माझ्यावर केस टाक, ह्यानीच मला कॉल केला ना असं केलं आणि तसं केलं. तर ते सकाळी लाईव्ह मध्ये असा नाही का कान धरून सर तुमचं मी कान पकडून माफी मागतो, मी असं करतो मी तसं करतो, मला काहीच करू नको तू. मग तर झालं. आणि एकदम ते असं गरिबासारखं ते बोलणं ही ती मला त्याचं ही झालं नाही, बघवलं नाही. मग त्याच्यामुळं मग म्हटलं एखाद्या माणसाला जर आपण चांगलं काम केलं, चांगलं सांगितलं, तर आपल्या कुठं बापाचा पैसा जायचा आणि आपला तर कुठं जाणार आहे. 2 गोष्टी चांगल्या सांगितल्यावर त्याला शिकवल्यावर आपलं काय जाणार आहे. एखाद्या माणसाला चांगलं आपल्याकडनं जर सांगून जर त्याचं चांगलं होत असलं तर होय ना का, म्हणून मी आपलं सांगितलं होतं. मग त्याला सांगत बसायला मला काय कामधंदा नाही, लय कामधंदा आपल्यात, आपली शेती वगैरे आहे, सगळं आहे.
आपण काही नसते या यूट्यूबवरच नाही असं नाही, आपली शेतीवाडी सगळं आहे, अनेक उद्योगधंदे आहेत. तर ह्या माणसानं आपल्याला असं केलं होतं. मग म्हणूनच आजचा हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवला. आणि मग ते सकाळी पण लय उशीर बोलत होता. परत ना त्याच्यासोबत एक कोणतरी मुलगी आहे, त्या मुलगीसोबत त्या मुलगीकडे त्यानं फोन नेऊन दिला होता. तो तर समजावून यांना सांगा असं तसं, आता तर कुठं माझं चॅनल मॉनिटाईज झालंय आणि त्यांना असं करू नका म्हणावं, ह्या त्या गोष्टी सांगितल्या त्यांनी. त्या ताईला म्हणलं मी, तुम्ही नव्हता म्हणलं रात्री, त्यांनी कॉल केला असं असं त्यांनी बोलले. म्हणलं मी म्हणलं नाही, म्हणलं मी त्याचा नंबर वगैरे सगळं डिलीट करून टाकले. तुमचं उद्या काहीतरी कोणतरी करायचं आणि तुम्ही माझ्या नावानं खडं फोडायचा, असं काही नको. ती ताई बंधू म्हणायला लागली, अहो दादा तुम्ही सपोर्ट केला म्हणून तर आम्ही दोघंजण डान्स वगैरे करायला लागलो, त्या नाचायला लागलोय आणि आमचं चॅनल मॉनिटाईज झालं. आम्ही इथं सगळ्यांना सांगितलं की तुमचं नाव की असं असं आम्हाला एका व्यक्तीने सपोर्ट केला आणि आमचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि आम्ही आज तुमच्यावर लय खुश आहे असं सांगितलं मित्रांनो. तर असं आपल्या जीवनामध्ये प्रवास असा आपला चालला आहे. तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय? एखाद्या माणसाला आपण हेल्प करावी का नको हेच मला कमेंट करून सांगा. बाकी काय सुद्धा नाही. चला मित्रांनो, बाय बाय.